धावे मन, आता कुठे धावे मन, तुझे चरण देखिल्या। भाग गेला शीन गेला उगा झाला आनंद। प्रेमरसे बैसली मिठी, प्रेमरसे बैसली मिठी, आवडी लाठी मुखाशी। भाग गेला शीन गेला उगा झाला आनंद। तुका म्हणे आम्हा जोगे, तुका म्हणे आम्हा जोगे, विठ्ठल घोगे खरे माप। भाग गेला शीन गेला उगा झाला आनंद। विठ्ठला समचरण सरोजम सांद्रणीला, समचरण सरोजम सांद्रणीलांबुदाभं जगरणहितपाणि मण्डनं मण्डनानां तरुण तुलसीमाला कंधरं कंजनेत्रं सदैधवलहासं विठ्ठलं चिन्तयामि। पांडुरंगा करू प्रथम नमन, पांडुरंगा करू प्रथम पांडुरंगा करू प्रथम नमन, दुसरे चरणा संतांच्या, त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तारू। धावे मन तुझे चरण देखलिया, भाग गेला शीन गेला उगा झाला आनंद। प्रस्तुत प्राप्त प्रसंगी चिन्मय स्वरूप अधिकार संपन्न साधू जगद्गुरु तुकोबरा यांचा 4 चरणाचा काकडा या सत्रातील अभंग असून या अभंगातून जगद्गुरु तुकोबरा
भगवंताचं दर्शन झाल्याच्या नंतर आपल्या जीवनामध्ये जो अनुभव प्राप्त झाला त्या अनुभवाचं चिंतन सांगणारा गोडसा अभंग आहे. विठ्ठला सेवेला सुरुवात करण्याच्या अगोदर अल्पसा परिहार द्यायचा, तो म्हणजे असा. आपल्या पवित्र आणि पुण्यशील अशा श्री क्षेत्र लाडोळे नगरीमध्ये चालत असलेला अतिशय भव्य आणि अतिशय दिव्य नेत्रदीपक अखंड हरिनाम सप्ताहन, त्यातील आज ही 4थ्या दिवसाची कीर्तन रूपी सेवा. समस्त ग्रामस्थ मंडळी, भजनी मंडळी, तरुण मंडळी, सप्ताहाला तनमन धनाने सहकार्य करणारे पुरुष वर्ग, माता भगिनी, बालगोपाळ मंडळी आणि विशेष ज्यांच्या माध्यमातून संपर्क झाला आमचे आदरणीय परमार्थप्रेमी रामायणाचार्य आमचे आदरणीय शशिकांत महाराज गुंड, त्यांच्या माध्यमातून तुम्हा सर्व सज्जनांचं झालेलं हे दर्शन. आणि या सेवेला आज उपस्थित ही महाराष्ट्रातील नामवंत गुणीजन मंडळी, महाराष्ट्रातील सुप्रसिद्ध भजन गंधर्व, संगीत विशारद, संगीत अलंकार, आमच्या जालना जिल्ह्याचं वैभव आमचे आदरणीय आकाश महाराज हिंगणे गुरुजी. एकदा जोरदार टाळी वाजवून त्यांचं सर्वांनी स्वागत करा. अतिशय गोड आवाज आहे. आपल्या आवाजाने महाराष्ट्राला ज्यांनी वेळ लावला आमचे आकाश महाराज, आमचे जिवलग मित्र आज उपस्थित आहेत. एकूण आमचे आदरणीय दुसरे भजन गंधर्व, संगीत विशारद, संगीत अलंकार आमचे आदरणीय नाशिक जिल्हा ना, अरे बापरे, कोकण आमचे आदरणीय काय नाव गुरुजी, राहुल महाराज. राहुल महाराजांकरता एकदम मनापासून टाळी वाजवून त्यांचं स्वागत करा. खूप दूरचा प्रवास. आणि एकूण आमचे आदरणीय मृदंग मार्तंड, वारकरी भूषण आमचे आदरणीय जामवंत महाराज माळी, एकदा जोरदार त्यांचं टाळी वाजवून स्वागत करा. इथं माझं कीर्तन व्हावं दादा, त्यांची खूप इच्छा होती. माझे अत्यंत जिवलग मित्र आहेत, अतिशय गोड हाते, म्हणून जामवंत महाराजांना मनापासून मी दंडवत करतो. आणि एकूण आमचे दुसरे मृदंग मार्तंड, वय लहाने पण कीर्ती महानी, आमचे आदरणीय जिवलग मित्र, काय नाव, नावच प्रसादी, टाळी वाजवा एकदा बेस्ट प्रसाद महाराज, त्यांनाही मनापासून दंडवत. लांबून आलेले आमचे यूट्यूब चॅनलवाले आमचे जिवलग मित्र, त्यांनाही मनापासून मी दंडवत करतो. 2 चोपदार आहेत, इथलेच आहेत का, गावातलीच नामा म्हणे देवान घरचे घरी जेवा. चोपदारा करता टाळी वाजवा एकदा बेस्ट. माझ्यासोबत आलेले आमचे जिवलग मित्र मृदंग सम्राट सतीश महाराज, त्यांनाही दंडवत. पेटी मास्तर कुठली, वाकडी, आमचे सुरेश महाराज, त्यांनाही मनापासून दंडवत. आणि संपूर्ण संस्थेतील विद्यार्थी मंडळी करता एकदा जोरदार टाळी वाजवा बेस्ट. तुमचं नाव गुरुजी, सोमनाथ महाराज, गावातलीच ना, तुम्हाला बी दंडवत. आणि एवढा मोठा कार्यक्रम करायचं म्हणलं की सिस्टम फार महत्वाची असते, कारण सगळ्या कार्यक्रमाचा प्राण म्हणजे सिस्टम असते. म्हणून त्यांनाही मनापासून दंडवत करतो. हुकून चुकून एखाद्याचे दादा नाव राहण्याची दाट शक्यता आहे, त्याच्यामुळं आता सगळ्याचं नाव एके उखाण्यात घेतो. पांडुरंगाच्या चरणी फुल वाहतो बरंच वाकून, आणि तुम्हा सर्वजणांचं नाव घेतो ज्ञानोबरायचं मान राखून. सगळे आणि ज्यांची आज पंगत होती, यजमान काय नाव त्यांचं, रोहित दादा, त्यांनाही दंडवत. सर्व पुरुष वर्ग, माता भगिनी, विनेकरी राहिले ना हो, अरे हिरी पसलंच रान कोल्ड राहिलं, लयच लांब गेली विनेकरी. टाळी वाजवा बरं त्याच्याकरता एकदा. या टाकस काय दिसायला दादा आज, हा कोणी बांधलाय, हा विठ्ठला अतिशय पवित्र तुमच्या गावचा परमार्थ आहे, अतिशय नवल वाटलं. आणि अभंग तसा सर्वांच्या पाठांतरातला गोड अभंग आहे. भगवंताचं दर्शन झाल्याच्या नंतर आपल्या जीवनामध्ये जो अनुभव आला, त्या अनुभवाचं चिंतन म्हणजे हा अभंग आहे. तसं आपण जर विचार केला तर संप्रदायामध्ये बडबडीला किंमत नाही, अनुभवाला किंमत आहे. कारण बडबड करणाऱ्याची संख्या भरपूर आहे, पण महाराज म्हणले इथं बडबड जमत नाही. अनुभव वाचून बडबडते, अनुभव वाचून बडबडते, अनुभव वाचून बडबडते, या नावे अद्वैत खरे ब्रह्मज्ञान, अद्वैत खरे बापतन, अद्वैत खरे बापतन. अनुभव वाचून बडबडते, अनुभव वाचून बडबडते, अनुभव वाचून बडबडते. बडबडीला किंमत नाही, अनुभव महत्वाचा आहे. आता आपल्याला साखर खायची, काय खायची, साखर. मग साखर खाल्ल्यावर चव कळती का कागदावर साखर नाव लिहायचं आणि नाव टाकलं ते नाव चाटायचं.
पोट भरत का? गाथा वाचा. कागदी लिहिता नामाची साखर, कागदी लिहिता नामाची साखर, साठीता मधुर गोडी नाही, बोलाचाची कडी बोलाचाची भात, बोलाचाची कडी बोलाचाची भात, शेवणिया कोण तृप्त झाला, नुसतं साखर साखर म्हणल्याने चव कळत नाही, भात भात म्हणल्याने पोट भरत नाही, कडी कडी म्हणल्याने पोट भरत नाही. त्याला काय घ्यावा लागतो? अनुभव घ्यावा लागतो. नाही तर तू कोबारा म्हणले अमृताची गोडी पुढीला सांगशी, आपण उपवासी मरून या. विठ्ठला अनुभव महत्वाचा आहे. आणि संताकडे बघण्याची जी नजर आहे आपली, ही अनुभवाची पाहिजे. काही लोक संताकडे बघत असताना चमत्काराने बघत आहेत, काही लोक संताकडे बघत असताना आचरणाने बघत आहेत, आणि काही लोक संताकडे बघत असताना इस्टेटनं बघत आहेत. महात्मा बघायचं असतं प्रॉपर्टी बघू नका, महात्मा बघायचं असं कपडे बघू नका, महात्मा बघायचं असं गाडी बघू नका, महात्मा बघायचं असं अवस्था बघा. काय बघायची? अवस्था सारी. विठ्ठला आता कपड्यावर साधू ओळखू येतो का? तुमचं काही दुखायलंय का? मग नेमकं बोलत काऊन नाही? मोकळं बोलायचं, घालीन लोटांगण मोकळं पटांगण. तुम्हाला मी पुढं बोलिलं म्हणजे मी काय गांजे पेलाय का? कीर्तनाला बसत असताना सगळे माणसं फ्रेश पाहिजे. पहिली गोष्ट कीर्तन करायचा प्राण म्हणजे मृदंग आहे. नंबर 2 गायकी, आणि नंबर 3 पुढं बसणाऱ्याचे तोंड. ज्याला तोंड कस तरी करायचं त्याने काळं पांढरं तिकडे करायचं, इकडे यायचंच नाही. विठ्ठला मला सांगा काय कमी आहे का आपल्याला? काहीच नाही. प्रसन्न राहायचं, कारण आपण भक्त आहेत पांडुरंगाची. ही माळ कोणाची? पांडुरंगाची. मग मला सांगा, बायको नाराज असली अपमान कोणाचा होतो? गावाचा. शशिकांत, बायकोच्या अंगावर फाटकी साडी, इज्जत कोणाची होती? गावाची. तुका म्हणे नग्न भाज, तुका म्हणे नग्न भाज, तरी त्याला स्वामीशी, आता मला मोकळं बोला. पहिल्या काळापेक्षा आताचा काळ बरा आहे का चांगला आहे? लय बरा. होय शोभदा, कसं लग्न झालं का तुमच्या? आता तुमचं रनिंग वय किती? 55-60 म्हणजे किती झाले? 100 किती? मायावाली जिरली. खरं वय किती? 60. तुमच्या काळात लोक खायला नव्हतं म्हणून मेले का जास्त खाऊन मेले? खायला नव्हतं म्हणून. आणि आता कोण म्हणलं खाऊन खाऊन मेले? अहो काल एक जणांनी 17 धपाटे खाल्लेत गुरुजी, 17. त्याला म्हणलं मरशीन रे, ते मला हे फक्त पाण्याला आधार आहे. काय गाव खातू का काय खातू? खाण्यामध्ये काळ आज चांगला आहे. बरं पैसे कमी येत बोला. आता या मंडपात कोणी बी हातवर करा, माझ्याकडे मोबाईल नाही. आजचं नारळ पाकिट त्याला शशिकांत महाराजाच्या हाताने देतो, फक्त हातवर करा. पायापाशी गंगान गुडघ्याला सांगा. आता त्याला काय माहिती हो महाराज आहे म्हणून. मी नारळ पाकिट म्हणलं पैसे नाही हो. विनोदाचा भाग सोडून द्या, पण आज लोकांना खायला कमी नाही, आज लोकांकडे पैसा कमी नाही, आज लोकांकडे कपडे कमी आहेत का?
काल आमच्या गावाकडे एका बाईनं साड्याचं कपाट उघडलं, साड्या तिच्या अंगावर पडल्या, बाई मेली ती. कमी काय लोकाला, खायला कमी, लिहायला कमी, पैसा कमी, फक्त माणसाच्या चेहऱ्यावर समाधान राहिलेलं नाही. आणि समाधानाची जागा फक्त एवढीच आहे. कोणती? कीर्तन. तेने सदा चित्ता समाधान तेरे सदा चित्ता समाधान हो तेरे सदा चित्ता समाधान चित्ता समाधान सदा नाम घोष करू हरी कथा तेरे सदा चित्ता समाधान तेरे सदा चित्ता समाधान सदा नाम घोष करू हरी कथा तेरे सदा चित्ता समाधान तेरे सदा चित्ता समाधान समाधान. टाळीवाजीचं बसले सदा नाम घोष आणि तेने सदा चित्ता. भजनासारखं जग जागा आता एवढी चांगली राहिली बरं का. 4 माणसं एका जागेवर बसली तर नीट बोलत नाहीत. 4 महिला नदीला धुणं धुवायला गेलं तर हरिपाठ मानल्याशिवाय राहत नाहीत. आता माणसापेक्षा संख्या जास्त कोणाची? मग टाळी वाजवा ना एकदा. हा, टाळी वाजवा का म्हणलं? मालिकाचा त्याग करून आले. कारण आता माणसं येडे केले मोबाईलनं आणि महिला येडे केले मालिकानी. काल आमच्या बायकोनं मालिका बघता बघता मला ताटात चपाती वाढायची गिलासात वाढली. माझ्या संग भजने आले ते मला महाराजाची बायको तसं खाऊन करायला. मला गपचित बस चावत नाही म्हणून भिजू घालून खाऊ घातलं. काळ विचित्र आहे महाराज. पण अशा काळात जर आपल्याकडून परमार्थ घडत असं हे पुण्य. प्रत्येकाला इकडा रस्ता दिसत नाही. आता तुमच्या गावची लोकसंख्या किती? 2000 2-3 म्हणा मी कुठं पाहिली. काय म्हणायची म्हणा. आता इतके सगळे जेवढी लोकसंख्या आहे तेवढी इथं आहेत का? प्रत्येकाला इकडं येता येत नाही असं नाही. पाप येऊ देत नाही. सपने तो हर कोई सजाता है लेकिन कई सपने टूट जाते हैं. इस धर्म मंडप में वो आते हैं जिसको मेरे भगवान बुलाते हैं. काय महाराज, लाटणं मोडत पण वाकत नाही, दगड शेवाळत पण पाजरत नाही. काही माणसं मेले तरी त्यांना भक्तीचा गंध नाही. पाप आहे ना. ज्याच्या अंगात ताप आहे त्याला अन्न कडू लागत आणि ज्याच्या अंगात पाप आहे त्याला परमार्थ कडू लागतो. ज्ञानोबा म्हणले बघा, ना तरी दिठी वेदली कवळे, चांदणी आते म्हणे पिवळे, जोरे विटाळले मुख, दुधाते म्हणे कडू इक, विषय विषयाचा पडी पाडू, गोड परमार्थ लागे कडू, आणि कडू विषय तू गोडू जीवाशी झाला विठ्ठला. बऱ्याच लोकांना वाटतं परमार्थ ज्यामुळे तो सोपा आहे. सोपा नाही. पहिली गोष्ट, परमार्थ निर्माण होत नाही. झाला तर तो टिकत नाही. टिकला तर अंगावर बाणत नाही. अंगावर बांधला फलापर्यंत जात नाही. एक तर एखाद्याला लेकरू होत नाही. झालं तर ते जगत नाही. जगलं तर शाळेत जात नाही. गेलं शाळेत तर पास होत नाही. झालं पास तर नोकरी नाही. लागली नोकरी छोकरी नाही. मिळाली ती नांदत नाही. नांदती तिला लेकरू नाही. म्हणजे सारे अडचणीच आहेत का? बऱ्याच लोकांना वाटतं माळ घातली गंध लावला बाबा झाला. माळीवर गंध लावून बाबा होत नसतो. काहीच्या काळात एवढ्या ठोकर माळीत दुमती करून म्हशील हल्ली तर म्हैस मरण. वागायचा मेळ नाही. गंध लावलो काय काय खड्डे पडले. राव ध्यान माऊली बेस्ट आहे विठ्ठला. परमार्थ बाह्य रंगावर फायनल होत नाही. आता मी तुम्हाला पांढरा दिसायलो का काळा? कपड्यानी हा आतमध्ये गुपित लपलय कळत. माणूस चेहऱ्यावरून कळतो आणि आतमधून शुद्ध झाल्याशिवाय देव बिल काढीत नाही. कुत्र्याचं रक्षण चांगलं आहे, भक्षण चांगलं नाही. गोचिडाची संगत चांगली, पंगत चांगली नाही. बगड्याचं ध्यान चांगलं आहे, मन चांगलं नाही. बगडा जर पाण्यात उभा राहिला ध्यान कशाचं करतो? काकड्याचं का हरिपाठाचं? त्याच्या डोक्यात वेगळंच विषय. काही माणसं बसायला कुठं बसली त्याला किंमत नाही. डोक्यात काय याला किंमत आहे विठ्ठला. पहिले
पहिल्यापेक्षा कीर्तन वाढले का कमी झाली? पहिल्यापेक्षा कीर्तनकार वाढले का कमी झाले? पहिल्यापेक्षा कीर्तनकाराचे आता हे सगळे जाणकार माणसं आहेत तुम्ही. सगळं वाढलं, परमार्थाची लांबी रुंदी वाढली पण खोली कमी झाली. डाळ उतू चालली का फेस फेस आणि लोक काय म्हणते डाळ उतू. सगळा उलटा कार्यक्रम. परमार्थ भरपूर वाढला पण जो बदल अपेक्षित आहे तो बदल नाही. जो अनुभव पाहिजे तो अनुभव आलेला नाही. आणि महात्म्याची नजर आहे, महात्मा बघण्याची नजर ही अनुभवाची पाहिजे. चमत्काराने महात्मे कळत आहेत का? बरं ज्ञानोबाराला भिंत चालवायची होती का चालवावं लागली? चालवावी लागेल. हा लागली. कोणामुळं? चांगलं. बरं नसतीचं लिहिलं तर चमत्काराशिवाय पण त्याच्यावर संत फायनल आहे असं नाही. चमत्कार संत करीत नसतेत, फक्त येळ आल्यावर हात दाखवावा लागतो. विठ्ठला नेनती काही ताना टोना नामस्मरणा वाचोनी, नामस्मरणा वाचोनी निगत 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 चांगले भेटलेत, गायक चांगले लाभलेत आणि असे माणसं सोडी जाऊ नका. मला नंबर एक माणसं आणि पुढं बसणारे तोंड चांगले. काल एक म्हातारं पुढं बसलं ना असं तोंड केलं, त्याचं तोंड बघितलं मग अभंगच विसरला. मला तोंड काऊन तसं केलंय? मला उपाशी म्हणलं सोडून दी, फ्रेश बसायचं. आता जुळून आलंय का नाही? आता 12 वाजले तरी होय चल द्यायचं का? महिला मंडळी 12 वाजता हात वर करा. बरं सगळे हात वर करा. कीर्तन कोणला बंद करू वाटतंय, फक्त हात वर करा. सगळं जुळून आले. पेटी मास्तर बी चांगली, लावणी मृदंग आणि शेऊ ब्रह्मरस. तुमचा जेवढा इथं काळ जाईल का तेवढा चांगला आहे. कारण वर गेलो ना आपण पुढं या मंडपाव नाही, स्वर्गात गेलो इथं कशाचाच हिशोब होत नाही. वर फक्त किती पाप केलंय आणि किती पुण्य केलंय. इथं जे केलंय ना ते तिथं काम आहे, बाकी दिवसभर जे केलं ते तिथं नाही. विठ्ठला या हरिनामाच्या बँकेमध्ये रामनाम धन करा जमा. अरे हरिनामाची जमा शेवटी येईल तुमची. बाजूला कुठून गेलो आपण? नेनती काही दुधाला मांजर जशी ध्यान धरून असत, खालचे लोक कीर्तन करायच्या शब्दाला तितके ध्यान धरून पाहिजे. नेनती काही नामस्मरणा. संत नामस्मरणाशिवाय काहीच करीत नाही, त्याला संत म्हणायचं. कपट काही एक नेने बोलवायाचे लोक तुमचे करीतो कीर्तन, बाकी काहीच नाही. महात्मा आहे ना, चमत्काराने बघू नका, आचरणाने सुद्धा महात्मा कळत नाही. सिद्ध अवस्थेला प्राप्त झालेला महात्मा 3 अंगाने वागतो. उन्मादवत, पिशाचवत, बालवत. विठ्ठला कधी कधी महात्मे लेकरासारखं वागते. मग सामान्य बुद्धीचा माणूस म्हणतो काय महात्मा माणूस आहे येड्यासारखं करायला. येडा नाही, येड्यासारखं सोंग घेतलंय. चातुर्य लपवी, महत्व हरवी, पिसेपण महाराज म्हणले. म्हणून आपल्याला संत ओळखू येत नाही. आकाशाची उंची तपासायची तितकं उंच जावं लागतं.
समुद्राची खोली तपासायची तितकं खाली जावं लागतं आणि मोठा माणूस कळून घ्यायला तितकं मोठं व्हावं लागतं. तरीच महिमा न येईल कळो, तुका म्हणे अंगी व्हावे जे आपण, तुका म्हणे अंगी व्हावे. लकी वाजवा. तुका म्हणे अंगी व्हावे ते आपण, तुका म्हणे अंगी व्हावे ते आपण. तरीच महिमा येईल कळो, येईल कळो. हरीच महिमा येईल कळो, येईल कळो. तरीच महिमान येईल कळो, येईल कळो. हरीच महिमा येईल कळो, येईल कळो. संताचा महिमा तो बहु दुर्गम, संताचा महिमा तो बहु दुर्गम, संतांचा महिमा तो बहु दुर्गम. तो बहु दुर्गम, संताचा महिमा 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 बहु दुर्गम. टाळी वाजवा, टाळी बारीक बारीक. संताचा महिमा तो बहु दुर्गम, संताचा महिमा तो बहु दुर्गम, संताचा महिमा तो बहु दुर्गम, संताचा महिमा तो बहु दुर्गम. दुर्गा दुर्गा. टाळी वाजवायचा बेस्ट. याला म्हणते विद्यार्थी महाराज. कोणाच्या संस्कृती? प्रसाद महाराज. आपलेच आहेत. वा, टाळी वाजवा डबल या. वा. हे तर लयच बारीक आहे आकाश भाऊ. आता मै पोरगी जरा लहान नाही तर जावईच केला असता. लय विठ्ठला. विठ्ठला 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 विठ्ठला. आलं तसं बघू तुम्हाला ते दमतच नाही हो. कुठून चार्जिंग होती काही मिळ नाही. वा जावाई विठ्ठला. विठ्ठला विठ्ठला. मायबापाच्या पोटाला रत्न पाहिजे तर एकच पाहिजे, पण असं पाहिजे. नाही तर नसलेलं कोण म्हणलं बरोबर. एखाद्याला लेकरू नाही झालं, आता दैव येऊ गे नशिबे नाही झालं. माणूस किती वर्ष रडत? 10 वर्ष रडत. बरं एखाद्याला झालं आणि ते मेलं, 20 वर्ष रडत. पण एखाद्याला लेकरू झालं आणि ते जर नालायक निघालं, हा विषय बघ. त्याच्यामुळं लेकरू एकच पाहिजे. लडका द्या ना तो ऐसा द्या ना, जिसकी जगह करे आस, नाही तू उसी मुर्गी भले महीने को 150. कबीरदास महाराज देवाला म्हणले, देवा मुलगा द्यायचा तर एकच दी पण नीट दी, आणि भोजन द्यायचं तर थोडं दी पण नीट दी, नाही तर मग होऊ दी. खबर लेना मेरी नहीं तो होगी तेरी मेरी, खबर लेना मेरी नहीं तो लकी. खबर लेना मेरी नहीं तो होगी तेरी मेरी, खबर लेना मेरी नहीं तो होगी तेरी मेरी. बेटा देना तो अच्छा देना, भोजन देना तो अच्छा देना. हे बेटा देना तो अच्छा देना, भोजन देना तो अच्छा देना. पानीपुरी नहीं रसपुरी. एक खबर लेना मेरी नहीं तो होगी तेरी मेरी, खबर लेना मेरी नहीं तो होगी तेरी मेरी, खबर लेना मेरी नहीं तो होगी तेरी मेरी, खबर लेना मेरी नहीं तो होगी तेरी मेरी. याला म्हणते पाखवाजी. खबर लेना मेरी नाही तो एकच लेकरू पाहिजे. काय 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 घरी मरणाची लेकरं एक नीट नाही. काल एका घरी गेलो, एकाच घरी 12 लेकरं खेळू. मावशील म्हणलं कोण हे आपलेच आहेत म्हणे. म्हणलं नावं कसे ठुलेत? नावच असे ठुले म्हणे, जानेवारी फेब्रुवारी मार्च एप्रिल. काय उपयोग नाही. आकाश एकच पाहिजे. पण मग
एकच चंद्र तमोहंती नच तारा गणोपीचे पुत्र व्हावा ऐसा गुंडा गुंडा आणि ज्याचा धाब्यावरी झेंडा पुत्र व्हावा ऐसा ज्याचा तीन लोकी एकच पाहिजे. पुन्हा 3 वाक्य आहे का. घरातली लेकरं आई वडिलाकडे बघून वागतील, शाळेतली लेकरं गुरुजीकडे बघून वागतील आणि हा सगळा समाज साधूकडे बघून वागतो. आता याला रिपीट करा. मायबापाला वाटत लेकराने नीट वागावा, आई वडिलांनी नीट वागावा. गुरुजीला वाटतं विद्यार्थ्याने नीट वागावा, गुरुजीनं नीट वागावा. आणि साधूला वाटतं लोकांनी नीट वागावा, साधूनं नीट वागावा. तुम्हाला काय म्हणायचं तुम्ही स्वतः, आपल्याला काय म्हणायचं नाही. विठ्ठला जबाबदारी काय जबाबदारी. तुम्ही बघा मला, आई वडील म्हणजे लेकराच्या बाबतीत कुंभार आहेत. कुंभारीने जसं मडक्याला आकार दिला तसं मडकं घडत आहे. आई वडिलांनी जसं लेकरू घडवलं तसं घडत आहे. पावर आहे. आणि कीर्तन भजन कमी आहे का. परिवर्तन होणं अपेक्षित. चलत राहिलं गाव आलंच पाहिजे, जेवण केलं ढेकर आलाच पाहिजे, औषध घेतलं माणूस मेलाच पाहिजे, गुण आलाच पाहिजे, लग्न केलं मूलबाळ झालंच पाहिजे, आणि परमार्थ केला माणसात परिवर्तन झालंच पाहिजे. विठ्ठला आणि तळमळ फक्त संताची मारा. फक्त आपल्याला संत कळत नाही. संत आहेत की जगात तळमळ कोणाला नाही आपली. मी तर नेहमी सांगतो, कायम रस्ता चुकतो तो जीवे, कधीच रस्ता चुकत नाही तो देवे. चांगल्या रस्त्याने चालतो तो साधक आहे, आणि चुकलेल्या नीट रस्त्याला लावतो ते संत आहे. पुन्हा आहे का, सकाळी उठल्यापासून संध्याकाळपर्यंत नुसता जगत राहतो तो जीव आहे. सगळ्यांना जगावतो तो देव आहे, आणि सगळ्यांना जागावतात ते आमचे संत आहेत. जग जोगी जग जोगे जाग जाग बोलते हा जग जोगे जग जोगे जाग जाग बोलते हा जग जोगे जग जोगे जाग जाग बोलते जग जोगे जग जोगे जाग जाग
महात्मे कळले पाहिजे महाराज. त्यांना बघायचं ना, अनुभवाने बघायचं. अनुभव परमार्थामध्ये लय महत्वाचा आहे. त्याच्यामध्ये मुद्दे चार आहेत. काही गोष्टीचा अनुभव घ्यायचा बी नाही, सांगायचा बी नाही. काही गोष्टीचा अनुभव घ्यायचा पण सांगायचा नाही. काही गोष्टीचा अनुभव सांगायचा पण घ्यायचा नाही. आणि परमार्थातला अनुभव घ्यायचाही. किती झाले? कोणते कोणते? भूल गया. पहिला मुद्दा, घेऊ बी नका, देऊ बी नका. दारू प्यायचा अनुभव घ्यायचाही नाही, सांगायचा बी नाही. आता एवढा मोठा आपल्याला सप्ताह करायचा आहे. महाराष्ट्रातले नामांकित कीर्तनकार आपल्या गावात बोलवायचे. तर एका सप्त्यामध्ये 2 लोक जरी माळकरी झाले तरी सप्त्याचे पैसे चांगल्या कामाला गेले. दारूपासून बाजूला राहा, कारण हे व्यसन चालता चालता लागत. आता पखवाद वाजवायचा, चालता चालता येतो का? नाही. पाहून येतो का ऐकून येतो? पाहून बी नाही, ऐकून बी नाही. त्याला घासावं लागते. भजन म्हणायचं ती साध नाही, त्याला रियाज करावा लागतो. कीर्तन करायचं 4-2 हजार अभंग पाठ करावं लागतं. का उठला सुटला लागला फेटा बांधायला, बापाची पिंड ती जमतं का? दारू प्यायला सुद्धा काय करावं लागतो? त्याला अभ्यास करायची गरज ते आपोआप व्यसन लागतं. चालता चालता भूपाळीत प्रमाण बघा कसं, न कळता संग झाला सहज खेळता, प्रवर्तली चिंता मागील यावरी. चालता चालता व्यसन लागतं. आणि सगळ्यात जास्त चांगली बायको कोणाला भेटते? महाराजाला. चुकून मी नाही. आता आम्ही इकडे कीर्तन घरी विचारावं कुठे गेलेत महाराज? उधळलंय. पण दारू पिणारीची बायको कधी म्हणली उधळलं? आणि ज्याला बायको धरणार आहे का त्याचाच संसार आहे. ज्याला बायको दलिंदर आहे त्याने इथून नीट गाडी धरायची. इथं धरण आहे का जवळ? कुठं आहे ना? जीव द्या इतकं पाणी आहे का? नीट जायचं, उडी टाकायची ना, आंघोळ करून वापस यायचं. मरायचं नाही बरं. आपला संसार कोणाच्या हातात आहे? बोला ना. ह्या बघा, मुलगा ताब्यात बापाची शोभा, सून ताब्यात सासूची शोभा, देव ताब्यात भक्ताची शोभा, आणि बायको ताब्यात सोपं आहे वार. चिकाटीनं संसार माणूस करतो का लेडीज? बघा ना तुम्ही. आता शेजार धर्म असतो, एखादी बाई आपल्या घरी आली पीठ न्यायला, बाई अशी गचकन वाटी घुसून पीठ देते का? कुठं डिप्लोमा झालाय त्याची त्यालाच माहिती. पण डोकं म्हणजे डोकं, त्याच्या डोक्याचा अंत अजून कोणाला आला नाही, फक्त सरकारला आला. म्हणून लाडकी बहीण करून घेत. आणि त्यांनी बी जे करायचं ते असं. विठ्ठला एखादी बाई बाजारात गेली मेथीची जुडी घ्यायला, त्या बाईला म्हणणार केवढ्याला दिली? ती बाई म्हणणार इसला. इसला इच्छा 3 दी. ती बाई म्हणली मग फुकटात नी ना. ती म्हणली मग 6 दे ना. हे ठराविक लोकांनाच कळण याला 4G लागते. काही काही नोट झाल्यावर कळत येत. एका म्हातारीला काल म्हणलं काकू तात्याची बायको तू कोमात गेली. म्हातारी म्हणली माय मोठे माणसं ते कुठं बी जातील. त्याला जुळून यावं लागत असतं. ते सगळ्याला आकलन होत नसतं. विठ्ठला दारू पिऊ नका, कारण हे शरीर आपल्याला डबल भेटत. सगळं भेटत. जमीन गेली पुन्हा भेटन, प्लॉटिंग गेली पुन्हा भेटन, मित्र गेला पुन्हा भेटन, जमीन गेली पुन्हा भेटन, पैसा गेला पुन्हा भेटन, बायको मेली भेटत भेटत. चोपदार म्हणजे चोपदारच हो, पुन्हा भेटती म्हणते. आता तो काळ लय पहिले नवरदेव रुसत होते चोपदार. कशामुळं? आणि ती रेडू. एका सासऱ्याने जावायला फोन केला, म्हणले जावाय तुमची घडी दिली पण ती रेडू राहिला होता, देऊ का आणून? ते म्हणले नग नग नग, ह्याच रेडूचा आवाज कमी व्हायना म्हणे, ती रेडू नका. ज्याला कळलं त्याला धन्यवाद. जुने लोक. आता सगळं भेटल पण 3 गोष्टी पुन्हा नाही. तोंडातला शब्द गेला वापस नाही,
एकदा इज्जत गेली वापस नाही, आणि एकदा वेळ गेली पुन्हा येत नाही. आता किती वाजले? 10:30 11:30. घडीवाले बोला ना. आता उद्या 10:30 वाजणार का नाही? वाजणार. पण आजचे का उद्याची? आता ही वेळ गेली पुन्हा भेटत नाही. सगळं भेटन, हे मॉडेल एकदा गेलं पुन्हा नाही. मनुष्य जन्मान मोल रे तो मिट्टी में न रोए रे, अब जो मिला है फिर न मिलेगा, कभी नहीं रे. तू सत्संग में जाया कर, हित प्रभु का गाया कर, अब जो मिला है फिर न मिलेगा, कभी नहीं अब न मिला है फिर न मिलेगा, कभी नहीं रे. आयुष्य थांबत नाही महाराज, वेळ थांबत नाही. तुम्ही आपला हाती हातामध्ये वाळू धरा, माती धरा, मूठ दाबून धरा, एक एक कण खाली निष्ठत आहे का हातात थांबत आहे? आयुष्य बी असंच जात. अनमोल तेरा जीवन वो भी गवा रहा है, सपनों की नींद में भी तो पल में जा रहा है. आयुष्य जाता है पहा काळ जपत से. माणसं म्हणजे माणसाची चोपदार तर लयच माणूस भारी आहे. मला तर वाटतं गाडीत टाकून द्यावा. हा बेस्ट. असं वाटतं आपल्यातले 2000 देऊन टाका, पण ते महाराजाची घेत नाहीत म्हणून मी देत नाही. प्रसन्न चेहरा पाहिजे महाराज माणसाचा, कधी बी सदैव हसरा. ताण घ्यायचा, ताण खांब्याला आहे का माणसाला? माणसाने घ्यायचाच नाही. फ्रेश राहायचं, ठेविले आनंद चित्ती असू द्यावे समाधान. बाकीच्या गोष्टी वाईट गोष्टी करायच्याच नाही, कारण हे शरीर पुन्हा भेटत. दारू प्यायची, विष प्यायचं, आत्महत्या करायची, कारण हे शरीर पुन्हा भेटत नाही. ह्या गोष्टीचा अनुभव घ्यायचा बी नाही. असं जमलं. आता दुसरं, आपल्या संसारातला अनुभव आपण घ्यायचा, पण लोकांना सांगायचा. आपल्या घराच्या आत आपल्या बायकोनं आपल्याला दिलेल्या 2-4 शिव्या आपण खायच्या, पण लोकांना सांगायच्या. बरं देतात का? ज्यांनी संसार केला त्याची मुलाखत घेऊन बघा. मला संसार म्हणजे असाच हो. तुम्ही काही म्हणा. आता इथं लग्न झालेले माणसं हात वर करा बरं. हे सगळ्याचे लग्न झाले, हे हातवरी का करीत नाहीत? इतके वैतागलेत, हातवर करायची इच्छाच नाही. विठ्ठला संसाराचा कार्यक्रम असाच उगा तितक्या पुरतं बरं आहे. संसाराचा खानदानी धंदा नादी लावून देणं ना अंग काढून घेणं. खरं कसं मी खोटं बोललो? लग्न झाल्या नवरा बायको जितकं गोडीनं बोलते गोडीनं राहते तितकं म्हातारपणाला. लग्न झाल्या म्हणून आपल्या बायकोला नाव घे, असं नाव घेते इथून तर पार परभणी.
येत होते जात होते खिडकी वाटे पाहत होते खिडकीला 3 तार आडकी द्याला घुंगर 12 पान खाते 13 घाम येतो झरा झरा तिकडून आला व्यापारी त्याने दिली सुपारी देते वाण्याला हंडा नेते पाण्याला पाणी आणते आडाचं वाडा बांधते भिंगाचा वाड्यात वाडे 7 वाड्यात पलंग पलंगावर गादीवर उशीवर बसीत कपात घडीत वाजला एक पांडुरंगाचं नाव घेते मी ज्ञानोबा तुकोबाची लेख. एवढं नाव कुठपर्यंत माहिती का दादा? एक लेकरू होसतो आणि एक लेकरू झालं बाईला मला नाव घ्या 3च काड्यात खलास. राम बसले राज्यावर सीता बसले अंका आमचं त्यांचं नाव घेते तेच माझ्या कुंका बाकीच्या काड्या चुलीत. आणि म्हातारपणात म्हातारीला मला नाव घ्या दात खाऊन नाव घेते म्हातारी. मग म्हातारी म्हणती जात होते मा हळदी कुंकाला बटन तुटलं बटव्याचं काय नाव घ्यायचं ते सटव्याचं. संसार कोणी बी करा हो तुमच्या पदरामध्ये पश्चातापच पडला पाहिजे आणि परमार्थ कोणीही करा पदरामध्ये प्रसादच पडला पाहिजे. विठ्ठला तुमच्या इकडे लग्न नवरदेवाला हळद लागते का? हा आदल्या दिवशी का दुसऱ्या दिवशी? हा बरं असं कधी विचार केला का तुम्ही हळदच का? हे बुरकी मसाला वगैरे जमत नाही बुरकी लावले मसाला मग हळदच का? ते म्हणते पहिल्यापासून हळदच. कोणता मार लागल्यावर हळद लावते? मुक्का हॅलो कोणता मार? मुक्का. आणि मुक्का मार म्हणजे काय माहितीये का? आवाज तर होत नाही आणि आग झाल्याशिवाय संसाराचा कार्यक्रम असा आहे. कोणी बी करा शेवट दुःखच परमार्थ कोणी करा शेवट सुखी. थोडा त्रास होईल पण सुखाशिवाय. विठ्ठला संसारातला अनुभव भोगा लोकाला सांगू नका. तिसरा अनुभव डॉक्टरकडे आपण गेलो डॉक्टर आपल्याला विचारतात काय व्हायलंय केव्हापासून व्हायला 2च वर्ष आणि आपल्याला काय लिहून देते बळे सकाळी 2 घे दुपारी 2 घे संध्याकाळी 2 घे असं 3 घे पुन्हा 4थ्या दिवशी. पण डॉक्टरने खाल्ले का आपल्याला दिले? तू का म्हणे रोग वैद्याची अंगी नाही म्हणून उपकार जगी करी. विठ्ठला पण परमार्थातला अनुभव स्वतः भोगायचा. तू का म्हणे खातो आनंदाचे सेवितो हा रस वाटितो तू का म्हणे चाखोनी सांगे माझा अनुभव आहे तू का म्हणे साक्षी आले असंही आधी भोगायचं आणि मग लोकाला. आता इथं आपला मुद्दा आहे तुकोबारायचं सगळं चरित्र बघा तुम्ही 1-2 अभंग वाचून तुकोबाराय कळत नाहीत. 4092 अभंग 4992 अभंग सगळे वाचा. तुकोबारायचं चरित्र 3 अंगाने बघता येतं. संसारी तुकोबाराय 1 साधक तुकोबाराय 2 आणि सिद्ध तुकोबाराय 3. तुकोबारायांनी संसारी अवस्थेत भजनच केलं साधक अवस्थेत भजनच केलं आणि महाराज म्हणले सिद्ध अवस्थेत बी माझी मज झाली. दर्शन दिलं आणि दर्शन घेतल्यावर काय झालं? आता कोठे अभिमान आता कोठे आता
चाल बी अशी म्हणली भाग गेला आता कोठे मन धावत नाही आमचं. शांत झालो. हे शब्द अभंग बघा शब्द कसा आहे आता कोठे धावे आता धावत नाही याचा अर्थ आधी धावत माणूस म्हणते ना ते माणसं आता तशी राहिलेली म्हणजे याच्या आधी सरळच आहे ना आता धावत नाही याच्या आधी धावत होतो. आणि सगळा परमार्थ शरीरा करताय का मना करता चांगले चांगले लोक बिघडले मनान आणि वाईटातले वाईट चांगले केले कोणी मनान ज्याला परमार्थ करायचा चौघाची कृपा झाली पाहिजे. नंबर 1 संताची कृपा झाली पाहिजे. नंबर 2 देवाची कृपा झाली पाहिजे. नंबर 3 सद्गुरूची कृपा झाली पाहिजे. आणि नंबर 4 अंतकरण म्हणजे मनाची कृपा झाली पाहिजे. ज्याला परमार्थ करायचा आहे त्याचं मन प्रसन्न पाहिजे. मन करारे प्रसन्न सर्व सिद्धीचे मोक्ष अथवा सुख समाधान विठ्ठल ज्याला संसार नीट करायचा आहे बायको हातात पाहिजे. आणि ज्याला परमार्थ नीट करायचा आहे मन हातात पाहिजे. कीर्तन करणं सोपं आहे भजन म्हणणं सोपं आहे पखवाद वाजवणं सोपं आहे मनावर ब्रेक करणं कठीण आहे. झाडाला हिरवट व्हायचं म्हणलं पाणी बुडाला गेलं पाहिजे का शेंड्याला बुडाला. राजा हातात आला की प्रजा हातात आली. बुडाला पाणी गेलं शेंड्याला आलं. बाई मोठ्याची सुवासिन ठुली लेकरं आले विठ्ठल. मनाचं काम कसं आहे माहिती आहे का सगळीकडे जातं पण देवाकडे येत. तुम्ही माशी आहे ना माशी ही सगळ्या पदार्थावर जाते. ज्ञानोबा राय तर म्हणले मेलेलं बी कळत नाही तिला. जिथं मेले न विचारे बैसता मासी पण तीच मासी इस्त्यावर येते का काय येत नाही. पोळत का मरत होय चौकदार कसं आहे कर एकाचडी एक माणूस तिला माहिती एकदा इस्त्यावर गेलं पुन्हा वापस येणं. तसं देव मनाला चांगलं माहिती एकदा देवाच्या चरणावर गेलं परत माघारी येत नाही. देव मन देवाकडे येत नाही. शास्त्राने याचे कारण 3 सांगितले. किती? पहिलं कारण त्याला बंधन आवडत नाही 1. दुसरं कारण चंचल आहे 2. आणि तिसरं कारण त्याला त्याच्या अस्तित्वाची भीती. किती? माणसाला बंधन आवडत का मोकळं जगायला आवडत हा. आता घराघराचे भांडणं आहेत कशामुळे मोकळ्यासाठी सुनाला काय वाटतं सासून मला मोकळं जगू द्यावं आणि सासूला काय वाटतं याची माणसं काय झाली 8 आहे ना बंधन नको. आता मुलगी काय म्हणती मी लग्न करायला तयार हाय पण माझी काय कोणती कोणती मी शेतात जाणार आणि काय गाजर खाणार हे रटा लावा. मी शेतात जाणार. दुसरी अट तुमचे आई वडील माझ्यात जमणार. मी खेड्यात राहणार. माझ्या मोबाईलचा पासवर्ड कोणाला बघायला जमणार. आणि मग तू लग्न करती कशाला. बंधन कोणालाच नको. मोकळं जगायला आवडत प्रत्येकाला. मनाला माहितीये देवावर गेलं देवाच्या चरणावर हा संपला कार्यक्रम आपला. आता कुठे देखील तुमचे चरण निवांत मन समाधान झालं. आणि मन शांत झाल्यामुळं हा भाग गेला सीन गेला सीन गेला भाग गेला सीन गेला भाग गेला सीन गेला सीन गेला भाग गेला सीन गेला
तीनच आहे ना ती रोजची दोनची सवय आहे ना विठ्ठला मन शांत झाल्यामुळं भाग गेला नाही गेला सहसा मन शांत होत नाही बरं त्याला चटक लावावं लागतं आता एकदा इंद्रियाला वळण पडलं का मग बंद होत नसतं आता हे खानदानी भजनी येतं खानदानी वारकरी येतं इकडं भजन चालू झालं आपोआप घर सुटत पण त्याला भजनाला चाली लावणारी तशी पाहिजे सुंदर ते ध्यान उभे विटेवरी करकटावरी वारे वा गाडीत बसलेल्या माणसाला कळूच नाही द्यायचं गिअर किती त्याला म्हणते ड्रायव्हर आता हे गिअर टाकतो का दसकट उपटी तू तेच कळत नाही शहाण्या ड्रायव्हरचं लक्ष वाजित आणि असं कळूच द्यायचं नाही बोल कुठून धरला कुठून सुकायला हे याला म्हणते पाकवाजी आणि पुन्हा एका जीवाने वाजवते दोन येतं पण जीव एक आहे विठ्ठला जोड्या चांगल्या सापड्या मार हे दोघं शरीराने वेगळे आहेत पण मनाने एक आहेत दोन वादक शरीराने वेगळे आहेत पण मनाने एक आहेत तुम्ही आम्ही सुद्धा आता मनाने शरीर भिन्न आहे आणि कीर्तनकाराचा पखवाज्याचा श्रोत्याचा गायकाचा एक जीव झाल्याशिवाय कीर्तनात रंग भरत नाही रंग भरे प्रेम हरिदास याला रोज सवय लावा इकडे यायची आणि एकदा रोज सवय लागली का मला सांगा रोज वाईट विषयाची सवय लागली तर विषय सुटत नाही मग चांगल्या विषयाची सवय लावल्या सुटन का फक्त रोज काय लावायची रामदास स्वामीचे मनाचे श्लोक वाचा मना सज्जना तरी जनी रोज सवय तू का म्हणे म्हणा पाहिजे अंकुश आणि एकदा वळण पडलं का पडिले वळण तो निराळा न लागत तिसरा पार झाली की पेना रेड करते इंद्रियाला काय पडले वळण हरिपाठ चालू झालं की भजनी अडवण करते वळण घरी थांबू वाटतं का इकडं वळ एकदा मन सोकावलं ना लाचावल मना लागली से गोडी लाचावल मना ते जीवन सोडी आई से झाले ते जीवन सोडी आई से झाले आता दृष्टी पुढे ये दिल और उनकी एकदा गोडी लागली परत माघारी आता कोठे तुझे चरण मग मन शांत झाल्यामुळे पुन्हा काय राहिलं भाग गेला म्हणजे भाग शीन काय भाऊ हे ऐकायला शब्द एक येत पण शब्द भेदता अर्थ भेद त्रिविध तापाने माणूस भागतो आणि त्रिविध तापाचं कारण संसार याने माणूस शिनतो काकड्यात प्रमाणे बघ हिंडता गावाने गा न मिळची दाता कोणी कीर्ती संता
आंघोळ पाय देतो. टाळी वाजव बाबा. मला हे जुने माणसं लय आवडते ना, काकड्यावाले लय गोड. चाली बी कशा आहेत बघा ना, सगळ्या रडक्या स्वरात चाली बरं काकड्याची. एवढं असं नसतंय काकडा. काकड्याच्या चाली सगळ्या रडक्या स्वरात. पूर्वजन्मी पाप केले काय चाली तुम्हाला. वचन ऐका कमळापती, वचन ऐका माझे रंगाची विनंती. आता तुम्ही कृपावंत साधू संत जीवन गोमटे ते करा. गोमटे ते पाठचा प्रवास असला ना मला, काशीनाथ भाऊ विडोळीकर, दिगंबर भाऊ कुटी. आता मी तुमच्या गावातून पाठच जाणार आहे बघा 4ला सांगली. सकाळी काकडा लावला ना, असं कधी प्रवास होतो मेळ लागत नाही. चालीत तसेच मला. हा दुसरं काही ऐकण्यापेक्षा हे ऐका. गेले महात्मे काशीराम भाऊ काय चाली होते मला. ऐशी वाट पाये काओ निरोप. बाबा आमच्या इकडे पिवळ्या फेट्यावाला म्हातारे भानदास महाराज म्हणून. आज जर काकडा म्हणला ना डोळ्यात पाणी येतं. वाणीत तितकी गोडी. रात्रंदिवस घोकितो तुम्ही सावध. तुमच्या नगरीचा आम्हा नाही भरवसा. उठा की माय बाप कशी लागली. हुजूर जागोनिया एवढी चुकवा उठा की माय बाप कशी लागली, कशी लागली. गोड बंधनाची भाग गेला, अवघा झाला आणि आनंद झाल्यामुळे देवाबद्दल प्रेम सहज बसलं. प्रेमरसे आणि खरं माप आमच्या पदार्थ आलं. सर्व हातवरी करा, सर्वांनी हातवरी करून तुकाराम 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 जय जय